त्याला विचारा काय होतं, मुंगी होती की काय होतं, विचारा त्याला. नाही नाही दुसरं देऊ नका, ते त्याने टाकलं कुठे विचारा. हा इथे किडा आहे बघ, कुठे गेला तो, हा बघ. साहेब, काल तुम्ही इथे दुपारी आला होता 2:30च्या दरम्यान असं कळतं आहे. या दुकानामधून तुम्ही काही वस्तू खरेदी केलात, काही खाण्याच्या वस्तू वगैरे घेतलात, नेमकं काय झालं, काय घडलं इथे? आम्ही ते दुपारी वस्तू घ्यायला आलो, तर गुलाबजामुन आम्हाला घ्यायचे होते, तर त्या गुलाबजामुनवरती कीड आलेली. तर आम्ही त्यांना सांगितलं, त्यांचं उलट बोलायला लागले. ते ऐकूनच घ्यायला तयार नाही की असं कीड चालते खाल्लेलं वगैरे. मग आम्ही जे आमच्या निदर्शन आलं, तर आम्ही मनसेचे कार्यकर्ते आहेत दत्ता दिवाळी साहेब, त्यांना फोन करून सांगितलं. त्यांचे कार्यकर्ते वगैरे आले, त्यांनी परत ते फूडचे अधिकारी आहेत रत्नागिरीला, त्यांना सांगितलं, ते पण आले होते. पण त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या समोर जर दिसत असतं कीड वगैरे, तर आम्ही काहीतरी कारवाई केली असती. तर आमच्या समोरच त्यांनी कीड काढून टाकली. कीड काय, परत दुसरं पण एक भांडं होतं गुलाबजामुनचं, त्यात माशा पण पडलेल्या होत्या, आणि त्या माशा आमच्यासमोरच, त्याचे व्हिडिओ पण आहे आपल्याकडे, तर आमच्यासमोर माशा काढून टाकतात आणि ते म्हणतात की कॉमन आहे, चालतं असं. साहेब, तुम्ही पण होता का? नमस्कार साहेब, मी मनसे उपतालुकाध्यक्ष संजय जाड्या. मला माझ्या मित्राचा फोन आला, त्यानंतर मी तात्काळ इथे पोहोचलो. त्याने मला सांगितलं की या ठिकाणी गुलाबजामुनमध्ये कीड आढळली आहे म्हणून. तर ती कीड आम्ही पाहिली, आणि त्या माणसाने सुद्धा, जो बेकरी चालक आहे, त्याने सुद्धा ती गोष्ट मान्य केली, जे अधिकारी आले होते त्यांच्यासमोर, की त्याच्यामध्ये कीड होती. तर त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हे असले पदार्थ तुम्ही विकून आमच्या कोकणवासियांच्या जीवाशी खेळताय, तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली गोष्ट कधीही सहन करणार नाही, त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, ते बेकरी चालक होते त्यांना, की तुम्ही इकडे येऊन आमच्याच कोकणात राहून धंदा करताय, कमवताय आणि आमच्याच लोकांच्या जीवाशी खेळताय, ही गोष्ट आम्हाला पटण्यासारखी नाही आहे. त्यानंतर आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्यावर जी काही योग्य कारवाई करण्यात येईल यासंबंधी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून ते काल आले होते. त्यांनी इथे आल्यानंतर जी काही कंडिशन होती ती सगळी बघितली इथली. त्यांचं जे काय मागे जे काय बनवण्याचं वगैरे हे आहे गोडाऊन टाईप, त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी ती सगळी परिस्थिती पाहिली. माझं एवढंच म्हणणं आहे की हे लोक बाहेरून परप्रांतीय येतात आणि आमच्या कोकणातील लोकांच्या जीवाशी खेळतात. याच्यावरती प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य यांच्यावर कारवाई करावी आणि यांचं दुकान म्हणजे जे काय ते कारवाई करतील ती योग्य कारवाई करावी, अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करते. नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजापूर. काल दिनांक 1/4/2019 रोजी ओणी येथील आम्ही फिरायला गेलो होतो एक मित्रांबरोबर. त्या ठिकाणी एक स्वीट मार्ट आहे ओणीच्या बाजूला, हायवेच्या शेजारी, भवानी शंकर स्वीट मार्ट अँड फरसान मार्ट. त्या दुकानात जेव्हा आम्ही तिथं काही खाण्यासाठी आणि कोल्ड्रिंक घेण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या गुलाबजामुनच्या ट्रेमध्ये काही किडे आढळून आले. आम्ही त्यांना विचारलं की हे तुम्ही कसं काय विकता, तर ते म्हणाले की ते तसं चालतं म्हणून, काय नाही, ते काढून टाकलं तर जमेल, काय नाही होत, असं त्याने उत्तर दिलं. आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात की माशी पण होत्या. ते म्हणाले की ते पण काय होत नाही, आणि ते रागाच्या भरातून त्याने काढून ते फेकून दिले. मला हेच त्यांना विचारायचं होतं की तुम्ही हे असे लोकांच्या जीवाशी खेळतं, तुम्हाला कोण काय विचारत नाही काय ह्या ओणीतल्या लोकांना? तर म्हणाले की काय नाही, ते सर्व लोक खातात, त्यांना काय होतं, असं त्याने उत्तर दिलं दुकान मालकाने. तेव्हाच मला असं वाटलं की यांच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, म्हणून मी FDAचे अधिकारी रत्नागिरीला त्यांना फोन केला. ते म्हणाले आम्ही घटनास्थळी पोचतो आहे. ते 5:30च्या दरम्यान ओणी येथे दाखल झाले. ओणीत दाखल झाल्यानंतर त्यांनी ती कारवाई सुरू केली. आपण त्याचे ज्याच्यात किडे होते गुलाबजाममध्ये ते आपण काढून व्हिडिओ काढून आपण ते त्यासाठी ठेवले होते, पण त्याने नंतर सांगितलं की कबूल केलं की त्याच्यात किडे होते. त्याने ते गुलाबजाम वगैरे सर्व हे घेऊन त्याच्यावर कारवाई सुरू केली, पंचनामा केला. ते गुलाबजाम घेऊन त्याने आता हे केलं, सील केलं. आणि आम्ही त्यांनी सांगितलं यांच्याकडे परवाना नसताना हे तिथं बनवतात कसं. मागील बाजूला एक झोपडी आहे, त्याच्यात ते पदार्थ बनवले जातात. त्याचा अनधिकृत झोपडपट्टी पण आहे आणि त्याचा परवाना पण नाही आहे. पण असं करून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. आपण बाहेरून परप्रांती म्हणून आला आहे, तुम्हाला ते धंदा करायला आमचं काय हे नाही, मनाई नाही, पण तुम्ही लोकांची हे पदार्थ लोकांनी खाल्ल्यानंतर त्यांना काहीतरी झालं, विषबाधा वगैरे झालं, तर ह्याचा जबाबदार कोण राहील?
त्यासाठी आपण त्यांना सांगितलं की नाहीतर हे दुकान आम्ही बंद करू म्हणून सांगण्यात आलं.